खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवण्यात आलाय। वन विभागाच्या जागेमध्ये खोक्या भोसलेने घर बांधल्याने कारवाई करण्यात आली आहे। खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। वन विभागाच्या जागेमध्ये खोक्या भोसलेने घर बांधल्याने कारवाई करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून खोक्या भोसले हा फरार होता। त्याचा शोध सुरू होता। त्यानंतर आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर आता विमानतळावर त्याला पकडल्यानंतर आता बीड पोलिसांच्या हाती सोपवण्यात आलाय। तर खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। वन विभागाच्या जागेमध्ये खोक्या भोसलेने घर बांधल्याने आता ही कारवाई करण्यात आली। आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय। खोक्याला विमानतळावरून या ठिकाणी घेऊन आलेले आहे। प्रयागराज मधून या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आता त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। तर खोक्याने अनधिकृत घर या ठिकाणी वन विभागाच्या जागेत बांधलं होतं। त्या ठिकाणी आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली। बुलडोझर चालवण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।